नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 मोठ्या घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 17 नोव्हेंबर रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राज्यातील 288 विधानसभेच्या जागेसाठी बुधवारी मतदान पार पडणार आहे। त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारासाठी आता अवघे 36 तास उरले आहेत। त्यामुळे पुढील 2 दिवसात उमेदवारांना प्रचार करता येणार आहे। रविवार आणि सोमवार अवघे 2 दिवस उरले असल्याने उमेदवारांनी सभा रॅली बैठकांवर जोर दिला असून प्रचार करताना त्यांची दमछाक होत आहे। उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार सोमवारी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता थांबवावा लागणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शिर्डीत आता साई भक्तांना वाजवी दरात हार फुले मिळतील। गेल्या वर्षी तसा ठराव करण्यात आला होता। या ठरावाची अंमलबजावणी करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे। महत्त्वाचे म्हणजे अनधिकृत हार फुले विक्रेत्यांकडून साई भक्तांची लूट होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासन व पोलीस घेणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत आहे। त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि मध्यवर्गीय मतदारांचा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने 5,000 रुपयांची स्वतंत्र मदत दिली। आता सोयाबीनला किमान आधारभूत किंमत 6,000 रुपये प्रति क्विंटल देण्यात येईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। या घोषणेने संकटात सापडलेल्या विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। भारतीय किनारपट्टी भागात आर्थिक विकासाच्या भरपूर संभावना आहेत, मात्र पायाभूत सुविधांअभावी किनारपट्टीचा योग्य वापर होऊ शकला नाही। मात्र आता महाराष्ट्राच्या अरबी किनारपट्टीवरील वाढवण बंदर विकासाची नवी गाथा रचण्यासाठी सज्ज झाले आहे। या बंदराच्या विकासामुळे ते भारतातील सर्वात मोठे बंदर तर होईलच, शिवाय महाराष्ट्रातील अनेक भागांच्या विकासाला चालना देखील मिळेल।